हॅलो फ्रेंड्स, फॉरेस्ट्रीच्या आता पुढच्या पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. तर त्यापूर्वी आपण काय बघायचं आहे की आपल्याला सिलेबसमधला आपण कोणते पॉईंट कव्हर केले त्याच्यावर तुम्ही हायलाईटने या ठिकाणी अंडरलाईन करायचे. आपल्याला ईच अँड एव्हरी पॉईंट कव्हर करायचा. सो राईट नाव आपण हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेस्ट्री डिव्हिजन्स अँड इंटर रिलेशनशिप विथ अदर ब्रँचेस हा पॉईंट या ठिकाणी कव्हर केलेला आहे. यानंतर आता आपण काही इंट्रोडक्टरी भाग देखील बघितलेला आहे. त्यानंतर आता आपण जे बघणार आहे ते म्हणजे सिल्व्हिकल्चर, जो की ऍक्च्युली सिलेबसचा पहिला पॉइंट आहे या ठिकाणी. ओके, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ सिल्व्हिकल्चर. आणि दुसरा पॉइंट क्लासिफिकेशन ऑफ ओरिजिन ऑफ फॉरेस्ट. त्याचे इंट्रोडक्शन फक्त बघणार आहे. त्याच दरम्यान आपण अजून एक आहे या ठिकाणी फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया क्लासिफिकेशन, हा एक पॉइंट या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघणार आहे. हे 3 पॉइंट करता हे लेक्चर आहे. याचं केवळ इंट्रोडक्शन या ठिकाणी या लेक्चरमध्ये सुरू होईल. सो लेट्स मूव्ह टुवर्ड द सिल्व्हिकल्चर. आता सिल्व्हिकल्चर हा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हाच मेन गाभा आहे आपल्या फॉरेस्ट्रीचा. ओके, सिल्व्हिकल्चर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये केअर, मॅनेजमेंट, प्रोटेक्शन, काही शब्द, अनेक शब्द टाका या ठिकाणी. इस्टॅब्लिशमेंट, डेव्हलपमेंट, केअर, रिप्रोडक्शन ऑफ स्टँड्स ऑफ टिंबर. स्टँड्स ऑफ टिंबर मीन्स व्हॉट, की या ठिकाणी जे काही अनेक जे फील्डवर असणारे झाडं आहेत, म्हणजे त्या झाडांना या ठिकाणी जे इल्ड प्रोड्यूस करतात. आता हा असा साइड व्ह्यू आपण घेतोय असं समजा. या ठिकाणी स्टँड्स ऑफ टिंबर मीन्स व्हॉट, की यामध्ये असणारी ही झाडं, ट्रीज. ओके, स्टँड्स ऑफ टिंबर. आणि त्यांच्या संबंधित काय आहे तर त्यांच्या इस्टॅब्लिशमेंट, सो लाईक दॅट प्लॅन्टिंग पासून त्यांचे डेव्हलपमेंट, त्यांची केअर असेल, आणि त्यानंतर त्यांच्यापासून जे काही रिप्रोडक्शन किंवा इल्ड घ्यायचं आहे त्या स्टेजेस पर्यंत जाणं म्हणजे इट इज कॉल्ड एज सिल्व्हिकल्चर. ओके, अँड टू गेट वेल क्वालिटी किंवा गुड क्वालिटी टिंबर आउट ऑफ दॅट. आणि त्यानंतर लगेच पुढची प्रोसेस काय, रिजनरेशन किंवा रिफॉरेस्ट्रेशन. असं नाही की केवळ झाडं कट केली आणि या ठिकाणी सोडून दिलं. सो दिस इज कॉल्ड एज सिल्व्हिकल्चर. त्यानंतर मग सिल्व्हिकल्चरच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यामध्ये अजून एक विचारलं जातं सिल्व्हिक्स. ओके, आता सिल्व्हिक्स आणि सिल्व्हिकल्चरचा फरक काय आहे ते दोन्ही को रिलेटेड आहे, पण एक किंचितचा फरक आहे. एक उदाहरण घेऊया आपण. समजा तुम्हाला एखादी पार्टी करायची आहे किंवा फेस्ट करायचे आहे या ठिकाणी. मग पार्टी व्हेज नॉन व्हेज असेल, ठीक आहे, नॉन व्हेज घेऊया. या ठिकाणी हे चिकन आहे किंवा मटन आहे या ठिकाणी. ओके, त्यानंतर आपण काय करतो, किंवा जर व्हेज साठी असेल तर पनीर आहे, काय असेल ते. त्यानंतर पुढं हा एक प्रोसेसिंगचा भाग आहे, आणि याच्यानंतर याच्यामधून आउटपुट निघणार आहे जे की आपण खाणार आहे. ओके, ज्याचं कन्वर्ट होणार आहे या ठिकाणी डिश मध्ये कन्वर्ट होईल, किंवा या ठिकाणी मटन तुम्ही मालवणी कराल, काय असेल ते. ओके, सो या ठिकाणी बघा, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे टिंबरच्या या ठिकाणी, किंवा सोईंग असेल, जे इनिशियल त्या ठिकाणी लँड मध्ये करायची काम आहेत ते म्हणजे हा भाग आहे की चिकन आणणे किंवा पनीर आणणे, मसाले आणणे, कोथिंबीर आणणे, टमाटा आणणे, जे काय गरजेचं लागणार आहे. तो कुक जे सांगेल तेवढ्या मसाल्याच्या पुड्या लागल्या तर लागणार आहे, तेल वगैरे सगळं आणणं. इट इज अन इनिशियल फेज. फायनल फेज मीन्स आउटकम ऑफ टिंबर किंवा इल्ड, जे काय मिळेल ते. बट इन बिटवीन आपल्याला काय करावं लागणार आहे की या ठिकाणी काही कुकच्या क्वालिटीज आहेत की त्याला माहित आहे की या ठिकाणी या मटणाला किती वेळ शिजवावं लागतं, किंवा या पनीरला कसं एक्झॅक्ट फ्राय केलं पाहिजे, त्यामध्ये काय टाकलं पाहिजे. बरं, कुणालाही दिलं त्या ठिकाणी, मग एखादा असेल की लगेच 15 मिनिटात शिजवायचा प्रयत्न करेल, किंवा चुकून त्याला मीठ, काय हळद वगैरे जे लावायची असते प्रोसेस. त्यानंतर मग त्याला थोडंसं मॅरिनेट करायचं असतं, त्याच्यानंतर तेल प्रॉपर तापलं पाहिजे, किंवा त्यात कांदा प्रॉपर भाजला पाहिजे. हे जे लक्षात असतं तो पार्ट म्हणजे सिल्व्हिक्स आहे. आता समजावून घ्या. सिल्व्हिकल्चर तर आपल्याला माहित आहे की एक ब्रॉड टर्म आहे. त्या ब्रॉड टर्म मध्ये म्हणजे आपली काय ठरलेली आहे, पार्टी करायचं ठरलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण या वस्तू आणणार आहे. आणि आउटपुट आपल्याला माहित आहे की आपलं या ठिकाणी कधी तर जेवण बनणार आहे. कसं बनणार आहे तर ते क्वालिटी बनणार आहे. कशावर डिपेंड आहे तर त्याच्यामध्ये जो कुक आहे त्याच्या क्वालिटीवर. आता लक्षात घ्या, कुक कोण आहे त्याच्या
शिजवण्याच्या क्वालिटीज असतील, ती प्रोडक्ट बनवण्याच्या क्वालिटीज असतील आणि तो त्याच्यामध्ये काही एक गोष्टी सायन्स अप्लाय करत असेल, म्हणजे कुकिंगचं जर बेसिक काय असेल तर फ्लेम स्पीड, किती आपण त्याच्यामध्ये त्याला बर्निंग किंवा त्याला किती आपण फ्लेम देतो, किती वेगात त्याला फ्लेम देतो, याच्यावर देखील कुकिंगची क्वालिटी डिपेंड आहे. ते त्याचं या ठिकाणी असणारे एक क्वालिटी किंवा स्किल आहे, त्या स्किलवर पुढं प्रोडक्ट कसं बनणार आहे ठरणार आहे. मीन्स व्हॉट, सिल्व्हिकल्चर इज होल थिंग. जी पार्टी आहे त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आल्या. सिल्विक्स म्हणजे त्याच्यामध्ये अप्लाय होणारी या ठिकाणी टेक्नॉलॉजी, त्याचे विचार, त्याचे या ठिकाणी बायोलॉजी काय असेल ते असेल त्याला. तसंच आता या ठिकाणी बघा, हे उदाहरण या ठिकाणी आपण कुठे इम्प्लिमेंट करूया. सो सिल्विक्स, इट इज द स्टडी ऑफ लाईफ हिस्ट्री. म्हणजे या ठिकाणी मटणाला नेमकं शिजायला किती वेळ लागतो, चिकनला नेमकं शिजायला किती वेळ लागतो, पनीर नेमकं किती वेळात फ्राय होतं. सो लाईफ हिस्ट्री, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फॉरेस्ट्री, की ते फॉरेस्ट ट्री किंवा ते जे झाड आहे ते फ्रॉस्ट टेंडर आहे की फ्रॉस्ट हार्डी आहे, म्हणजे या ठिकाणी फ्रॉस्टला सहन करतं का फ्रॉस्ट सहन होऊ शकत नाही त्याला. नंतर फायर टेंडर आहे का फायर हार्डी आहे. फायर टेंडर म्हणजे जळू शकतं, फायर हार्डी म्हणजे या ठिकाणी फायरला या ठिकाणी सस्टेन करू शकतं, त्या क्लायमेटला ते सस्टेन होऊ शकतं का, ह्यासारखं नॉलेज असेल. अशा पद्धतीनं जे काय आहे त्याची लाईफ हिस्ट्री त्या झाडाची, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट ट्रीज किंवा क्रॉप यांनी शब्द वापरलेला आहे, विथ द पर्टिक्युलर रेफरन्स टू द एन्व्हायरमेंटल जे काय त्या एरियातले फॅक्टर्स असतील, on the basis of practice of silviculture, it is called as silvic. So silvic means what? It is a part of silviculture in that we study the life history, general characteristics of the forest trees and crop with particular reference to the environmental factors. So these are the keywords in the silvic, sorry, as the basis for practice of सिल्व्हिकल्चर. म्हणजे जर सिल्व्हिकल्चर मध्ये प्रॅक्टिस मध्ये जर आपल्याला योग्य पद्धतीने टिंबर यील्ड करायचं असेल तर सिल्विक्स महत्वाचं आहे. ओके, देन मग सिल्व्हिकल्चर आणि सिल्विकचा आपण फरक बघूया. सिल्व्हिकल्चर याच्यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे, आता त्याच्यापूर्वी हा एक पॉईंट घेऊया की याच्यावर देखील प्रश्न येतो. सिल्व्हिकल्चर हॅज अ स्पेसिफिक रिलेशनशिप विथ अदर डिसिप्लिन्स ऑफ द फॉरेस्ट्री. म्हणजे काय आहे ते, इतर डिसिप्लिनशी देखील सिल्व्हिकल्चरचा संबंध आहे. आता परत या ठिकाणी सिलेबस आठवायचा, कशा कशाशी संबंधित आहे. फॉरेस्ट्री, फॉरेस्ट प्रोटेक्शन, हे सिल्व्हिकल्चरमध्ये तुम्हाला ज्ञान पाहिजे तरच तुमचं टिंबर योग्य पद्धतीने यील्ड होणार आहे किंवा फॉरेस्ट रिजनरेशन योग्य पद्धतीने होणार आहे. फॉरेस्ट मेज्युरेशन तुम्हाला माहित पाहिजे की तिथं कोणत्या डायमीटरला या ठिकाणी झाड कट केलं पाहिजे, कोणत्या ड्युरेशन नंतर ते मॅच्युअर होतंय, सीड मॅच्युरिटी किती काळाने येते, त्या पद्धतीनं मॅज्युरेशन तुम्हाला माहित पाहिजे. हाईट, गर्थ वगैरे या गोष्टी असतात पुढे जाऊन. फॉरेस्ट युटिलायझेशन, त्या ठिकाणी आपल्याला या टिंबरचा पुढे जाऊन यूज काय आहे, त्याच्यामधून आपण कोणकोणत्या गोष्टी मिळवू शकतो. त्या ठिकाणी गम, रेझिन्स मिळवू शकतो, बाय प्रोडक्ट इतर काय मिळवू शकतो, आणि ॲज वेल एज यील्ड देखील आपण जे टिंबरचं आहे ते मिळवू शकतो. फॉरेस्ट इकॉनॉमिक्स, की यामध्ये मार्केट अनालिसिस करणं, त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीला त्या टिंबरच्या मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही जर सागवानाच्या झाडापासून फर्निचर बनवलं तर किंमत चांगली येईल, परंतु सागवानाच्या झाडापासून जर तुम्ही काहीतरी नॉर्मल वस्तू बनवायला लागला तर ऑब्व्हियसली त्याचा यूज नाही. अशा पद्धतीनं सो मार्केट इकॉनॉमिक्स किंवा फॉरेस्ट इकॉनॉमिक्स देखील तुम्हाला माहित पाहिजे. आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट, सो इट इज अन पार्ट ऑफ मॅनेजिंग, की कोणत्या पद्धतीनं त्याला या ठिकाणी केअर असेल, पुढे जाऊन मॅनेजमेंट त्याचं सेलिंगचं कसं असेल, तर हा सगळा भाग ठिकाणी सिल्व्हिकल्चरचं रिलेशन येतं या सर्व गोष्टींशी. तो प्रश्न येतो की सिल्व्हिकल्चर रिलेशनशिप विथ द अदर डिसिप्लिन्स, अशा पद्धतीने एकदम येतं. तो प्रश्न आपण चेक करूया कशा पद्धतीने आला युपीएससीचा. तो सिल्व्हिकल्चर समजला असेल, सिल्व्हिक समजला असेल, सिल्व्हिकल्चरच्या डिसिप्लिन्स पुढे जाऊन अजून चांगलं समजेल. त्यानंतर आता आपण बघूया सिल्व्हिकल्चर आणि सिल्व्हिक्स मधला फरक. आता सिल्व्हिकल्चर मग आपण डेफिनेशन परत एकदा, सिल्व्हिकल्चर इज दॅट ब्रांच ऑफ फॉरेस्ट्री विच डील्स विथ द एस्टॅब्लिशमेंट, डेव्हलपमेंट, केअर अँड रिप्रोडक्शन ऑफ द स्टँड्स ऑफ द टिम्बर. So silvics is the study of life history and general characteristics of the forestry crops with particular reference to the environmental factor present on that site. It is a science dealing with the both theory and practice. It is a basic theory upon which silviculture stands. म्हणजे या
थेअरीवर सिल्व्हिकल्चर स्टँड आहे, परंतु ही थेअरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तिथलं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट फॉरेस्ट आणि या ठिकाणी क्रॉपचं त्या असेल त्या एन्व्हायरमेंटनुसार. इट इज अन ब्रॉडर टर्म, कारण सिल्व्हिक्स हा सिल्व्हिकल्चरचाच पार्ट आहे, सो इट इज अन पार्ट ऑफ सिल्व्हिकल्चर. It deals with the procedure of obtaining natural regeneration under the various system and methods of tending of young crop. It deals with the study of trees and forest as a biological unit, laws governing the growth and effect of environment and vegetation. आता हा theoretical भाग आहे आणि याच्यामध्ये स्टडी ऑफ जो काही ट्री असेल तो बायोलॉजिकल युनिट म्हणून केला जातो. त्याचे आपल्याला जेनेटिक गोष्टी माहीत पाहिजे, त्याचं क्लायमेटिक कंडिशन्स माहीत पाहिजे, या गोष्टी किंवा लॉज ऑफ गव्हर्निंग, त्याची ग्रोथ नेमकी कशा पद्धतीने होते, कोणत्या काळामध्ये त्याच्यात ग्रोथ जास्त होते, इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट ऑन दॅट व्हेजिटेशन, फ्रॉस्टचा या ठिकाणी हाय टेम्परेचरचा, लाईटचा काय इफेक्ट होतो, ते सगळं यामध्ये अभ्यास केलं जातं. आणि याच्यामध्ये प्रोसिजर ऑफ ऑब्टेनिंग नॅचरल रिजनरेशन, मग याच्यामध्ये अनेक प्रोसिजर आहेत, जसे की टेंडिंग ऑपरेशन असेल, म्हणजे या ठिकाणी टेंडिंगमध्ये प्रुनिंग असेल म्हणजे छाटणी असेल, त्याच्यानंतर सोईंग मेथड्स असतील, त्यानंतर यामध्ये शेल्टरवूड सिस्टीम असेल, म्हणजे जे जे एक झाडाच्या शेजारचं दुसरे झाड कट करणं वगैरे, अशा अनेक सिस्टीम आहेत, त्या पुढे जाऊन आपण अभ्यास करणार आहे. कॉपीस असेल, हाय फॉरेस्ट सिस्टीम असेल. कॉपीस म्हणजे आपण आधी म्हणलं की त्या बुंद आपलं जे लाकडाचा बोल म्हणतात त्याला, झाडाचा, त्या बोलमधून परत दुसरं झाड या ठिकाणी उगवणे, तर अशा पद्धतीनं. सो याच्यामध्ये प्रोसिजर आहे, याच्यामध्ये ऑन फील्ड तुम्हाला काम करायचं आहे. या ठिकाणी सिल्व्हिकल्चरमध्ये या ठिकाणी तुम्हाला थेरॉटिकली त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ऑन फील्डमध्ये करायचं आहे. इट इज अन ऍप्लिकेशन ऑफ सिल्व्हिक्स, म्हणजे हे काय सिल्व्हिकल्चर, इट इज अन ऍप्लिकेशन ऑफ सिल्व्हिक्स अँड इट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द सिल्व्हिकल्चर. सो बोथ आर कोरिलेटेड विथ इच अदर. व्हेन यू knows the silvics, then you will get a build, म्हणजेच तुम्ही प्रॉपर सिल्व्हिकल्चर करू शकता. अशा यामधला दोन्ही मधला फरक आहे. पुढं हा डिफरन्स विचारता या ठिकाणी. पुढे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स ऑफ सिल्व्हिक्स. मग सिल्व्हिकचे ऍप्लिकेशन कोणकोणते आहेत, तर परत तेच आहे. याच्यामध्ये तुम्ही अजून जेव्हा पुढे अभ्यास कराल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही अजून पॉईंट वाढवू शकता. काय फॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅनिंग मध्ये सिल्व्हिकचं ऍप्लिकेशन आहे की या ठिकाणी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. रिजनरेशन स्ट्रॅटेजीज आखण्यासाठी या ठिकाणी सिल्व्हिकचा अभ्यास महत्त्वाचा आहे की या ठिकाणी फॉरेस्ट कसं रिजनरेट केलं पाहिजे. क्लायमेट चेंजला जर काय पुढे होत असेल, आता अचानक जे आज या वर्षी खूप जास्त पाऊस पडला, सो इथून पुढे जर असं होणार असेल तर क्लायमेट चेंज जे ॲडॅप्टेशन आहे त्याच्याबद्दल परत अभ्यास करून या ठिकाणी तिथल्या ट्री स्पेसीज बदलाव्या लागतील आपल्याला. सो क्लायमेट चेंज ॲडॅप्टेशनचा अभ्यास या ठिकाणी सिल्व्हिक्समध्ये येतो, तर त्याचं या ठिकाणी ॲप्लिकेशन होऊ शकतं. स्पेसीज सिलेक्शन अँड साईट मॅचिंग यामध्ये आहे. पेस्ट डिसीज मॅनेजमेंट, या ठिकाणी जर आपल्याला माहिती आहे की कोणत्या पेस्टवर कोणते उपाय केले पाहिजे, मग नॅचरल त्याच्या रेमेडीज काय आहेत, त्यानंतर केमिकल रेमेडीज काय आहेत, तर याचं नॉलेज असावं. अर्बन फॉरेस्ट्री सारख्या गोष्टी माहीत असाव्या की अर्बनमध्ये कोणती झाडं लावावी. अदरवाईज तुम्ही रस्त्याच्या कडेला या ठिकाणी जर ज्याला जास्त पद्धतीने या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की फांद्या वगैरे येत असतील तर ती झाडं लावून चालणार नाही. तो अशा पद्धतीनं तर हे सगळं सिल्व्हिक्समध्ये येतं आणि मग त्याचं ऍप्लिकेशन या ठिकाणी केलं जातं. पुढे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिल्व्हिकल्चर काय आहेत, याचंही उत्तर जेव्हा तुम्ही कम्प्लीट फॉरेस्ट्री वाचाल तेव्हा मनानच द्याल, परंतु आता समजावून घेऊया की सिल्व्हिकल्चर म्हणजे जे काही आता आपण ट्रीच्या संबंधित करणार आहे फॉरेस्टमध्ये ते सिल्व्हिकल्चर आहे आणि त्यापासून जे काही मिळेल ते त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचा इथून पुढचा सिलेबस आहे. हा टॉपिक शिकल्यानंतरचा पहिले 2-4 टॉपिक जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा जे टॉपिक सुरू होतात, दिस इज अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिल्व्हिकल्चर, ज्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ हायर व्हॉल्यूम पर युनिट एरिया, म्हणजे जास्तीत जास्त व्हॉल्यूम त्या ठिकाणी किंवा टिंबरचं या ठिकाणी मिळवायचं पर युनिट एरियामधून. ओके, सो बेटर यील्ड हे म्हणू शकतो. प्रोडक्शन ऑफ सुपेरियर क्वालिटी ऑफ टिंबर, नुसतं टिंबर मिळवायचं नाही, सो इट शुड बी अन सुपेरियर क्वालिटी. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिकल व्हॅल्युएबल स्पेसीज जे आहेत त्यांना मिळवायचं. रिड्युसिंग रोटेशन ऑफ स्पेसीज, रोटेशन ऑफ स्पेसिंग मीन्स व्हॉट, रोटेशन हा कन्सेप्ट आहे या आपल्या सिल्व्हिकल्चरमध्ये. तर त्यामध्ये फ्रॉम प्लांटेशन किंवा त्याचं या ठिकाणी सोईंग असेल किंवा प्लांटची सुरुवात असेल ते त्याच्या कटिंग पर्यंतचा जो कालावधी असतो, दिस इज कॉल्ड एज रोटेशन, म्हणजे झाड लावल्यापासून ते कट करेपर्यंत, दिस इज कॉल्ड एज रोटेशन. मग हे रोटेशन काही झाडांचं 2 वर्ष असू शकतं, काही झाडांचं 5 वर्ष असू शकतं, काही झाडांचं 25 वर्ष असू शकतं. दिस इज कॉल्ड एज
रोटेशन. मग त्यावर देखील अजून आपण रोटेशन पिरियड कमी करू शकतो का, की त्याच क्वालिटीचं वूड जे 25 वर्षानं बनणार आहे ते 20 वर्षामध्ये मिळवू शकतो का? सो रिड्युसिंग द रोटेशन ऑफ द स्पेसीज. त्याच्यानंतर अफॉरेस्टेशन या ठिकाणी सिल्व्हिकल्चरद्वारे आपण साध्य करू शकतो. ज्या ठिकाणी फॉरेस्ट अस्तित्वात नाही परंतु त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे, तर अशा ठिकाणी अशा स्पेसेस या ठिकाणी आपण लावू शकतो की ज्या त्या ठिकाणी उगवू शकतील. सपोज एखादा पूर्ण ड्राय लँड आहे किंवा ड्राय एरिया आहे, त्या ठिकाणी नॅचरली कोणतीच झाडं उगवणं शक्य नाही, तर अशा ठिकाणी आर्टिफिशियली या ठिकाणी आपण मेथड वापरून अफॉरेस्टेशन सारख्या गोष्टी करू शकतो. त्यानंतर रिफॉरेस्टेशन करू शकतो. ज्या ठिकाणचं जंगल कोणत्या तर कारणाने नष्ट झालेलं आहे किंवा आपण या ठिकाणी त्याच्यामधून यील्ड घेतलेला आहे, तर त्या ठिकाणी परत रिफॉरेस्टेशन करू शकतो सिल्व्हिकल्चरचा वापर करून. इंट्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक स्पेसीज, बाहेरील काही स्पेसीज आपल्याला गरजेच्या आहेत ज्यामधून या ठिकाणी आपल्याला देशाला देखील फायदा आहे आणि त्या लाकडाची गरज आहे आणि त्या लाकडाची आयात करणं आपल्याला कमी शक्य आहे. जसं की कागद निर्माण करण्यामध्ये जर काय स्पेसीज आवश्यक असतील किंवा इंग्रजांनी ज्या पद्धतीनं चीर पाईन या ठिकाणी आणला देवदारला ऑप्शन म्हणून, तर अशा ठिकाणी. त्याच्यानंतर फॉरेस्ट हेल्थ मॅनेजमेंट सिल्व्हिकल्चरमध्ये उपयुक्त आहे. त्याच्यानंतर मल्टीपर्पज फॉरेस्ट मॅनेजमेंट देखील त्याच्यामध्ये येतं. तर हे पॉईंट आहेत. नंतर साईट क्वालिटी असेसमेंट हा सिल्व्हिकल्चरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तिथल्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑप्टिमायझेशन त्याच्यामध्ये एक भाग आहे. म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम यील्ड मिळवायचं. इकॉनॉमिक ऑप्टिमायझेशन म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी योग्य पद्धतीनं फायदा, त्या ठिकाणी त्याचं युटिलायझेशन करायचं पण योग्य पद्धतीनं. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट या ठिकाणी सिल्व्हिकल्चरचं ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यामध्ये त्या साईटचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सिल्व्हिकल्चरद्वारे ते ऑब्जेक्ट देखील आपण साध्य करू शकतो. तो आपला या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिल्व्हिकल्चर या ठिकाणी विचारले जातात. यातले 8 जरी तुम्हाला पाठ झाले तर सफिशियंट आहे, हे जास्त नाही. परत त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पूर्ण आपण अभ्यास करू या सिल्व्हिकल्चर टॉपिकचा किंवा पुढे जाऊन अभ्यास, तर तुम्हाला याची उत्तरं आपोआप लिहिता येतील थोडंसं इन डिटेल जरी त्यांनी विचारलं तर. ते आपण रिटर्न येऊच त्यावेळी परत. पुढे आता पुढचा जो पॉइंट आहे सिल्व्हिकल्चर नंतर सिलेबसचा, जो क्लासिफिकेशन ऑफ ओरिजिन ऑफ फॉरेस्ट. ओके, क्लासिफिकेशन ऑफ ओरिजिन ऑफ फॉरेस्ट ह्याच्यावर UPSC मध्ये देखील सतत प्रश्न येतो आणि हा अतिशय सोपा पॉइंट आहे. तर आपलं जे फॉरेस्ट आहे हे कशा पद्धतीनं ओरिजिन होतं त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोणत्या फॉरेस्टला कशा पद्धतीनं म्हटलं जातं. थोडक्यात, forest classification is defined as the grouping and arrangement of the forest based on the defined criteria such as composition, age, climatic element, structure and habitat. म्हणजे काय आहे की या ठिकाणी फॉरेस्टचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन त्याच्यामध्ये कोणत्या वयाची झाडं आहेत, सगळी समान वयाची आहेत म्हणजे एजची, की असमान वयाची आहेत, त्या एजवरनं आपण त्याला क्लासिफिकेशन करू शकतो फॉरेस्टचं. त्याचं कॉम्पोजिशन कसं आहे फॉरेस्टचं त्याच्यावर आपण करू शकतो. त्यामध्ये कोणत्या स्पेसीज आहेत, एकच आहेत का अनेक स्पेसीज आहेत. त्या ठिकाणी क्लायमॅटिक एलिमेंट म्हणजे कोणत्या क्लायमेट म्हणजे ट्रॉपिकल आहे, सब ट्रॉपिकल आहे का ते देखील आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार आपण फॉरेस्टचं क्लासिफिकेशन करू शकतो आणि तिथं असणाऱ्या हॅबिटॅटवर देखील फॉरेस्टचं क्लासिफिकेशन करू शकतो. ते आपण आता बघणार आहे. तर आधी आपण काय करूया, फॉरेस्टचं क्लासिफिकेशन बघूया, मग ऑब्जेक्टिव्ह कडे येऊया. सो फॉरेस्ट क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या पद्धतीने केलं जातं. तर कधी कधी हा प्रश्न केवळ तुम्हाला 4 मार्काला देखील येतात किंवा 2 मार्काला येतात साधे, की फॉरेस्ट राईट अ नोट ऑन फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन एज. अतिशय सोपं आहे. 2 प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं, इव्हन एज्ड फॉरेस्ट किंवा रेग्युलर फॉरेस्ट, अनइव्हन एज्ड फॉरेस्ट किंवा इरेग्युलर फॉरेस्ट. शब्दातच अर्थ आहे, त्यांना केवळ ही 2 नावं अपेक्षित आहेत 2 मार्काला की तुम्ही लिहिणं. Even aged forest means or a regular forest is a forest composed of even aged woods, म्हणजे समान वयाची त्यामध्ये झाडं असणं, ट्रीज असणं. दिस इज कॉल्ड एज इवन एज्ड और रेग्युलर फॉरेस्ट. परंतु त्या ठिकाणी एक अलाउड आहे, डिफरन्स अप टू 25%, 25% 25% डिफरन्स या ठिकाणी परमिटेड आहे. ऑफ द रोटेशन इज मोर दॅन 100 इयर्स, म्हणजे जर त्या झाडांना कापणीसाठी लावल्यापासून किंवा उगवल्यापासून 100 वर्षानंतर आपण कापत असेल, त्या रोटेशन पिरियड असेल, तर त्याच्यामध्ये 25% वेगळ्या प्रकारची झाडं चालतात. म्हणजे जर या ठिकाणी एखादं फॉरेस्ट आहे ज्याच्यामध्ये 100 ट्रीज आहेत, आउट ऑफ सपोज आपण अजरडेक्टा इंडिका घेऊया किंवा कुठलं तर एखादं मँगो घेऊया,
मॅन्जिफेरा इंडिका घेऊया आणि त्याच्यामध्ये जर त्यांची 80 झाडं असतील आंब्याची, तर या ठिकाणी दिस इज कॉल्ड एज इवन एज्ड फॉरेस्ट. कारण मँगोला देखील जे आहे त्याचं रोटेशन पिरियड 100 वर्षाहून अधिक असतं. सो अशा पद्धतीने 20% वेगळे असतील तरी चालेल, अजॅरडिक्टा इंडिकाचे असतील तर चालेल, किंवा या ठिकाणी दुसरे दालबिरिया सिसू सारखे कोणतेही झाडं ज्याच्यामध्ये उगवली तर चालतील, परंतु 80 झाडं या ठिकाणी मॅन्जिफेरा इंडिकाचीच पाहिजेत, आंब्याचीच पाहिजेत. सो दिस इज कॉल्ड एज इवन एज्ड फॉरेस्ट. अनइवन एज्ड फॉरेस्ट किंवा इरेग्युलर फॉरेस्ट मीन्स व्हॉट, की ज्याच्यामध्ये आता सरळ याच्यावरनं कळेल की अनइवन एज्ड फॉरेस्ट और इरेग्युलर फॉरेस्ट रेफर्स टू द फॉरेस्ट विच इज कंपोज्ड ऑफ ट्रीज डिफरंट एजेस. एज व्हॅरिएशन शुड बी मोर दॅन 25% जर झालं तर दिस इज कॉल्ड एज अनइवन एज्ड फॉरेस्ट. म्हणजे कुठलं, की जरी याच्यामध्ये असं झालं की 70 आंब्याची झाड आहेत म्हणजे 30% व्हेरिएशन आहे, तर इट इज अन अनइवन एज्ड फॉरेस्ट, जरी त्याच्यात 70 आंब्याची झाडं असली तरी. ऑफ द रोटेशन इन केस ऑफ ए लॉंग रोटेशन और 20% रोटेशन इन केस ऑफ ए शॉर्ट रोटेशन. जर ड्युरेशन रोटेशनचा, रोटेशन शब्दाचा अर्थ कळलेला आहे, लावल्यापासून तोडण्यापर्यंतचा जो कालावधी त्याला रोटेशन म्हणतो, तो रोटेशन पिरियड जर कमी असेल तर त्याच्यामध्ये 20% देखील अधिक जर झाडं वेगळ्या पद्धतीची आढळली तर त्याला आपण अनइवन एज्ड फॉरेस्ट म्हणतो. ओके, 20%. तर अशा पद्धतीनं फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन एज या ठिकाणी झालेलं आहे. आता नेक्स्ट फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कशावर आहे, ग्रोईंग स्टॉक. ओके, ग्रोईंग स्टॉक म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने, आता ग्रोईंग स्टॉक मध्ये असं समजावून घ्या की एक आपण नॉर्मल अर्थातून काढू शकतो की त्या ठिकाणी किती यील्ड येतं ते, परंतु या ठिकाणी ग्रोईंग स्टॉकचे अनेक प्रकार आहेत ज्याच्यामध्ये समान एज मधून येणारे टिंबर असतील. आता यामध्ये 3 वर्ड महत्वाचे आहेत ग्रोईंग स्टॉक मध्ये. नॉर्मल एज ग्रेडेशन. नॉर्मल एज ग्रेडेशन मीन्स व्हॉट, की नॉर्मल फॉरेस्ट ज्यामध्ये ग्रोईंग स्टॉक नुसार 2 क्लासिफिकेशन आहेत, मग तुम्हाला समजेल नॉर्मल फॉरेस्ट अँड अबनॉर्मल फॉरेस्ट. ओके, नॉर्मल फॉरेस्ट मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. नॉर्मल एज ग्रेडेशन पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये एकाच वयाची झाडं नकोत. नॉर्मल एज ग्रेडेशनचा अर्थ सेम एजचे ट्री नाही, हे लक्षात घ्या. नॉर्मल एज ग्रेडेशन म्हणजे ज्याच्यामध्ये 1 वर्षापासून ते 100 वर्ष एज असणारे ट्री पाहिजेत. आता हे मराठीत लिहितोय मी, 100 इयर्स एज असणारे ट्री पाहिजेत. म्हणजे 100 अशा पद्धतीचे नाही, तर 1 वर्षाचे निदान 100 किंवा 200 ट्रीज पाहिजेत, 2 वर्षाची पाहिजेत, 3 वर्षाची पाहिजेत, 5 वर्षाची पाहिजेत, 20 वर्षाची पाहिजेत. याचं कारण काय आहे की नॉर्मल एज ग्रेडेशनमुळं आपण हे कट केल्यानंतर पुढच्या वर्षी परत ज्याला 100 वर्ष पूर्ण होतात ते कट करू शकतो. त्याच्यानंतर किंवा आता 100 वर्ष आपण खूप कालावधी घेतो, सो 25 इयर्स सपोज आहे रोटेशन पिरियड एखाद्या त्या स्पेसिसचा, तर त्यामध्ये 1 वर्ष वयाची पण स्पेसिस पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे, 5 पाहिजे, असं 25 वर्षापर्यंतच्या स्पेसिसचे पट्टे पाहिजेत किंवा या ठिकाणी झाडं पाहिजेत. याच्यामुळे काय होतं की दरवर्षी तुम्ही यील्ड घेऊ शकता 25 वर्षानंतर. ज्याला 25 इयर्स या ठिकाणी कंप्लीट होतील किंवा जे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ तुम्हाला डायमीटर पाहिजे वूडचा, तो ज्या वयामध्ये अचीव होईल तेव्हा तुम्ही ते कट करणार. पुढच्या वर्षी अजून काही ट्रीज त्यांचं ते कन्वर्ट होणार, त्यामध्ये परत काही कन्वर्ट होणार. सो दिस इज कॉल्ड एज नॉर्मल एज ग्रेडेशन. पुढे आपल्याला ते डिटेलमध्ये आहे. ते नॉर्मल ग्रोईंग स्टॉक तिथला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर नॉर्मल इन्क्रीमेंट पाहिजे. म्हणजे काय आहे की नॉर्मल इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंटमध्ये 2 कन्सेप्ट आहेत. एक या ठिकाणी माय म्हणून आहे, मीन ॲन्युअल इन्क्रीमेंट. एक काय आहे, करंट ॲन्युअल इन्क्रीमेंट. आता माय काय काय आहे, तर थोडक्यात एक समजावून घ्या की झाड आपण लावलं, इन्क्रीमेंट म्हणजे किती त्या ठिकाणी वूडचा डायमीटर आहे असं थोडक्यात घेऊया, पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये बघू. एखादं आपण झाड लावलं किंवा त्याची ग्रोथवर लक्षात घ्या, इन्क्रीमेंट म्हणजे ग्रोथ. झाड लावल्या लावल्या वाढण्याचा वेग जास्त असतो की झाड त्याच्या मॅच्युअर स्टेजला पोहोचल्यानंतर वेगात वाढतं. तर लावल्या लावल्या जे इनिशियल सॅपलिंग स्टेज असते त्याची किंवा त्याचं रोपटं असतं ते वेगात वाढतं. त्यावेळी त्याची वार्षिक वाढ ही वेगात असते. त्या वार्षिक वाढीला किंवा इयरली ग्रोथला आपण म्हणतो करंट ॲन्युअल इन्क्रीमेंट. इनिशियल फेजला ट्रीची इनिशियल फेजला करंट ॲन्युअल इन्क्रीमेंट. नीट समजावून घ्या.
सपोज एक ट्री आहे, त्याला आपण प्लांट केलेला आहे. सो इनिशियल फेजला CAI म्हणून असतो, करंट अॅन्युअल इन्क्रीमेंट, आणि दुसरा आहे MAI, मीन अॅन्युअल इन्क्रीमेंट, म्हणजे त्याची ओव्हरऑल ॲव्हरेज, सरासरी ॲव्हरेज इन्क्रीमेंट. इनिशियल फेजला जर आपण एखादा ग्राफ काढला तर या ठिकाणी त्याची इनिशियल फेजला झाडाची या ठिकाणी करंट अॅन्युअल इन्क्रीमेंट, सपोज आपण करंट अॅन्युअल इन्क्रीमेंटचा ग्राफ काढायला गेलो, हे इयर आहे सपोज. ओके, सो इनिशियल फेजला CAI किंवा करंट अॅन्युअल इन्क्रीमेंट हा जास्त आहे, कारण रोप वेगात वाढतं. पुढं पुढं जाऊन रोपाचं दरवर्षी होणारी वाढ, म्हणजे जर एखादं रोप प्रति वर्ष सुरुवातीला 5 फुटाने वाढत असेल, 5 फीट, तर कदाचित 3 वर्षाचं जेव्हा होईल तेव्हा ते केवळ 2 फूटनं वाढेल, आणि जर 4 वर्षानंतर ते केवळ 1 फूट प्रति इयर वाढेल. तर नंतर आपला करंट अॅन्युअल इन्क्रीमेंट जो झाडाचा आहे तो उंची वाढायचं थांबतं, आणि एका स्टेजला दरवर्षी वाढणारी झाडाची उंची रिड्यूस होती. मीन अॅन्युअल इन्क्रीमेंट वाज त्याच्या टोटल ड्युरेशन मध्ये, म्हणजे जर ते 20 वर्षाची त्याची लाईफ असेल, त्या दरम्यान त्यानं किती हाईट अटेंड केली त्याला अंशाला लिहायचं. सपोज 20 इयर्स ड्युरेशन मध्ये झाड 50 फूट या ठिकाणी गेलेलं आहे. सो मीन अॅन्युअल इन्क्रीमेंट किती येईल, 2 फीट पर इयर. आणि हे माय जर आपण बघितलं मीन अॅन्युअल इन्क्रीमेंट, तर याचा जर ग्राफ आपण काढायला गेलो तर इनिशियल फेजला माय कमी असणार आहे, तो कायम असा होणार आहे की एंड स्टेजला माय हा वाढणार आहे. कारण काय होणार आहे, माय हा 2 इयर आहे, बरोबर आहे ना, 2 वर्ष त्याचे एका ठिकाणी ते कॉन्स्टंटच होईल, म्हणजे 2 इयर्स पर, कारण आपण 20 ने त्याला डिवाइड केलंय, आणि त्या कम्पेअर टू CAI डिवाइड होणार आहे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये तर झाड प्रति वर्ष 1 फुटाने वाढणार नाही, एका स्टेजला ते पूर्णपणे शून्यावर येईल. तर हे असं दाखवतं माय आणि काय. परत त्याच्यावर आपल्याला आणखीन डिटेलमध्ये आहे, आता एवढ्या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाहीत, तरी देखील समजत असतील तुम्हाला 10% तर इट्स ओके. सो नॉर्मल फॉरेस्ट मीन्स ज्याच्यामध्ये नॉर्मल एज ग्रेडेशन आहे अशा पद्धतीनं, म्हणजे एज प्रॉपर इल्ड देणार आहे रेग्युलर त्याला मालकाला, प्रॉपर नॉर्मल ग्रोईंग स्टॉक आहे तिथला, आणि नॉर्मल इन्क्रीमेंट आहे, इट विल यूज सस्टेनेबल इल्ड, मागाशी मी म्हणलं ते, म्हणून कन्सेप्ट समजावून घ्यायचं, बरोबर आहे ना. आता नॉर्मल एज ग्रेडेशनमुळे असेल, नॉर्मल ग्रोईंग स्टॉक असल्यामुळे, नॉर्मल इन्क्रीमेंट असल्यामुळे याचं सस्टेनेबल इल्ड येईल. आणि मोस्ट आयडल वन, नो व्हर्जिन फॉरेस्ट आर नॉर्मल, जे व्हर्जिन फॉरेस्ट किंवा अनडिस्टर्ब फॉरेस्ट असतात ते नॉर्मल फॉरेस्ट नसतात. याचं कारण आता सिंपल आहे की सपोज व्हर्जिन फॉरेस्ट आहे, म्हणजे त्याला ह्युमन ॲक्टिव्हिटीने कोणत्याही पद्धतीने डिस्टर्ब केलेलं नाही, त्याला कट केलेलं नाही. तिथं एखाद्या झाडाच्या शेजारी दुसरं एखादं झाड छोटंसं उगवलं, त्याला आपण त्या ठिकाणी त्याला डिस्टर्ब केलेलं नाही, दिस इज कॉल्ड एज व्हर्जिन फॉरेस्ट. याच्यामध्ये एज ग्रेडेशनचे पॅचेस प्रॉपर नसणार आहेत, काही झाडं उंच, काही झाड छोटी, काही जण इकडं इकडं तिकडं तसं इमॅच्युअर असणार आहेत, काही झाडं दुसऱ्या झाडाच्या सावलीमुळे या ठिकाणी वाढलेली नसणार आहेत, काही कायमच खुरटी राहिलेले असतील, ते व्हर्जिन फॉरेस्ट कधीही नॉर्मल फॉरेस्ट नसतं. म्हणून सो नॉर्मल फॉरेस्ट होण्याकरता त्याच्यामध्ये सिल्व्हिकल्चर प्रॅक्टिस अप्लाय करावे लागतील, म्हणजे या ठिकाणी जे ओनर असतील किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याने त्यामध्ये जाऊन थिनिंग, प्रूनिंग वगैरे त्यातले जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ॲबनॉर्मल फॉरेस्ट मीन्स व्हॉट, विच डू नॉट हॅव नॉर्मल एज ग्रेडेशन, फक्त डू नॉट शब्द टाकायचा, विच डू नॉट हॅव नॉर्मल एज ग्रेडेशन, which do not have normal growing stock, which do not have normal increment, it gives irregular yield and not ideal one. म्हणजे कधी कधी तुम्हाला अचानक एखाद्या वर्षी ते 25 लाखाचं प्रॉफिट देईल ते फॉरेस्ट, तर कधी कधी 2 वर्ष त्याच्यातून कोणतंही झाड मॅच्युअर झालेलं नसेल, कोणतंही ट्री, तर दिस इज कॉल्ड एज ॲबनॉर्मल फॉरेस्ट. आणि हे व्हर्जिन फॉरेस्टच्या बाबतीत आहे, ज्यामध्ये डिस्टर्बन्स केलेलं नाही किंवा सिल्व्हिकल्चर प्रॅक्टिसेस आपण अप्लाय केलेलं नाही, ते ॲबनॉर्मल फॉरेस्ट आपण म्हणू शकतो. सो तुम्हाला समजलं असेल, फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ग्रोईंग स्टॉक मध्ये 2 प्रकार आहेत, नॉर्मल फॉरेस्ट, ॲबनॉर्मल फॉरेस्ट. ओके, देन फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हॉट, रिजनरेशन. याच्याबद्दल मी आधीही बोललेलो आहे की रिजनरेशन मध्ये 2 पद्धती आहेत, एक हाय फॉरेस्ट आणि सेकंड एक कॉपीज, किंवा याला कपाईस देखील काही जण म्हणतात, सो कॉपीज फॉरेस्ट. ओके, तर यामध्ये सिंपल आहे,
whenever forest generation made by the seed, when forest regenerated from the seed, it is called as high forest. म्हणजे बिया लावून जे फॉरेस्ट जनरेट केलं जातं सीड्स लावून त्याला हाय फॉरेस्ट म्हणतात. आणि कॉपीस म्हणजे जे असलेले या ठिकाणी जे या ठिकाणी आपलं टिंबर होतं किंवा झाड होतं ट्रीज, त्याला कट केल्यानंतर एक परत काही ग्राउंड लेवल पासून जास्त अंतरावर नाही, एखादा फूट किंवा अर्धा फूट त्याचा स्टंप किंवा जो बोल आहे तो ॲज इट इज ठेवणं, त्यातून परत एखादं त्याचं या ठिकाणी रिजनरेट होतं आणि यातलं 3-4 उगवतात यात ना, आणि त्यातलं जे योग्य आहे ते ठेवायचं, बाकी कट करायचं. दिस इज कॉल्ड एज कपाईस. सो फॉरेस्ट रिजनरेटेड फ्रॉम द कॉपीस किंवा कपाईस, इट इज कॉल्ड एज कॉपीस फॉरेस्ट. यस, समजलं. सो इट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन रिजनरेशन. जेवढंच येतं त्यांना 4 पद्धतीचं तुम्हाला लिहा म्हणतात. राईट ए नोट ऑन फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस 4 टाइप्स ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन. असं ओरिजिन म्हणजे आपल्याला तुम्हाला मात्र शब्द कुठला महत्वाचा या ठिकाणी, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओरिजिन ऑफ द फॉरेस्ट, हे महत्वाचं आहे. ओके, वरती आता आहे हेडिंग. त्यानंतर चौथं क्लासिफिकेशन आहे फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्पेसिस कंपोजिशन. आता सिंपल आहे याच्यामध्ये की त्यामध्ये कोणकोणत्या स्पेसिस आहेत किंवा कशा पद्धतीने स्पेसिस आहेत. सो प्युअर फॉरेस्ट इट कन्सिस्ट ऑफ काय असणार आहेत, सेम स्पेसिस असणार आहेत मॅक्झिमम. प्युअर फॉरेस्ट विच मोस्टली कंपोज्ड ऑफ वन सिंगल स्पेसिस, द प्रपोर्शन ऑफ द मेन स्पेसिस शुड नॉट बी लेस दॅन 80%. म्हणजे 20% वेगळ्या स्पेसिस चालतील, पण नॉट मोर दॅन 20%. म्हणजे सपोज परत एकदा आपल्याला मॅन्जिफेरा इंडिका किंवा आंब्याच्या रिलेटेड असतील तर 100 मध्ये मिनिमम 100 स्पेसिस या ठिकाणी आंब्याच्या पाहिजेत, 20 स्पेसिस किंवा मँगोच्या पाहिजेत, 20 स्पेसिस इतर असल्या तरी चालतील. आणि मिक्स्ड फॉरेस्ट मध्ये सिंपल आहे. मिक्स्ड फॉरेस्ट इज द फॉरेस्ट विच इज कंपोज्ड ऑफ 2 or more स्पेसिस इन अ स्टोरी. ॲट लिस्ट कॅनॉपी ऑफ 1 स्पेसिस मस्ट बी मोर दॅन 20%. पण याच्यामध्ये काय पाहिजे, एखादी स्पेसिस या ठिकाणी 20% जास्त पाहिजे. कारण का नसेल तर मग ते एकदम मिक्स्ड फॉरेस्ट पण म्हणता येत नाही, काय तर वेगळंच फॉरेस्ट. ओके, निदान 20% तर एक पद्धतीची ट्रीज पाहिजेत किंवा मोर दॅन. बाकी अजून वेगवेगळे असणार आहेत. 20% मँगोचे असतील मॅन्जिफेरा इंडिका, 20% अजरडेक्टा इंडिका असेल म्हणजे लिंब असेल, 20% या ठिकाणी अकॅशिया निलोटका असतील किंवा मोर दॅन 20%, 23-25% म्हणजे बाबूळ असेल, 20% या ठिकाणी अकॅशिया कटॅचो असतील. तर अशा पद्धतीने पाहिजे. दिस इज कॉल्ड एज मिक्स फॉरेस्ट. तर फॉरेस्ट यील्ड येणं शक्य आहे. ओके, नंतर नेक्स्ट फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह जे मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये एकदम सोपं आहे की यामध्ये तुम्ही कोणकोणते मॅनेजमेंट किंवा कोणत्या पद्धतीने त्या फॉरेस्टला मॅनेज केलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट. प्रोडक्शन फॉरेस्ट आहे का, सो फॉरेस्ट इज जनरेटेड फॉर द वूड प्रोडक्शन, म्हणजे काहीतरी मिळवायसाठी टिंबर तर बनवलं असेल तर त्याला म्हणायचं प्रोडक्शन फॉरेस्ट. प्रोडक्शन ऑफ द वूड प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट थ्रू द फॉरेस्ट. मग ज्याच्यामध्ये बाय प्रोडक्टमध्ये गम, रेझिन वगैरे असतील. त्यानंतर प्रोटेक्शन फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट मेड फॉर द प्रोटेक्शन ऑफ सम स्पेसिस किंवा वाईल्ड लाईफ देखील. एखाद्या प्राणी स्पेसिसच्या जतनासाठी देखील एखादा असेल किंवा प्लांटच्या स्पेसिस सुद्धा जतनासाठी एखादं जर फॉरेस्ट असेल तर प्रोटेक्शन फॉरेस्ट. ओके, जसं रेड सँडल वगैरे अशा पद्धतीत. फ्युएल फॉरेस्ट, फॉरेस्ट जनरेटेड फॉर द फ्युएल अँड फॉडर, म्हणजे या ठिकाणी जळाव लाकडाकरता देखील एखादं फॉरेस्ट असू शकतं, सामाजिक वनीकरण ज्याला आपण म्हणतो, किंवा वनस्पती किंवा प्राण्यांच्या चराईसाठी. फार्म फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट प्रॅक्टिस्ड ऑन द फार्म, इन द फार्म, म्हणजे ज्या आपल्या रानामध्येच या ठिकाणी काही अंतरावर ट्रीचं प्लांटेशन करायचं, मुख्यत्वे सागवान म्हणजे या ठिकाणी टेक्टोना ग्रँडिसचं या ठिकाणी केलं जातं किंवा टीकला तसं केलं जातं. फॉरेस्ट मेड फॉर द रिक्रिएशनल पर्पज, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह त्याचं रिक्रिएशनचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे की बगीचे असतील किंवा दिसायला कॅनॉलच्या कडनं एकदम झाडांची एखादं लाईन लावायची किंवा रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे या ठिकाणी रोड साईडला, तर अशा पद्धतीनं. फॉरेस्ट मॅनेज टू आउटडोर रिक्रिएशन सच ॲज हायकिंग, कॅम्पेनिंग, पिकनिकिंग म्हणजे आपलं फिरायला जाण्यासाठी. वाईट इज ऑल्सो एम्फासिंग द कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन देखील त्यामधून मिळतं रिक्रिएशनल फॉरेस्टपासून. आता नेक्स्ट आहे ते फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओनरशिप, मालकीवरून. ओके, ओनरशिप वरून फॉरेस्टचं क्लासिफिकेशन केलं जातं. स्टेट फॉरेस्ट, प्रायव्हेट फॉरेस्ट, कम्युनिटी फॉरेस्ट, पंचायत फॉरेस्ट किंवा विलेज फॉरेस्ट म्हणा.
तर हे देखील आपण बघितलेलं आहे की स्टेट फॉरेस्ट मीन्स व्हॉट, फॉरेस्ट ओन्ड अँड मॅनेज्ड बाय द स्टेट. स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र सरकार यांचं जर ओनरशिप असेल तर दिस इज कॉल्ड एज स्टेट फॉरेस्ट. प्रायव्हेट फॉरेस्ट, फॉरेस्ट ओन्ड अँड मॅनेज्ड बाय द इंडस्ट्री. कम्युनिटी फॉरेस्ट, फॉरेस्ट owned and managed by the community such as village tribal authority or local government किंवा तिथल्या पंचायत राज किंवा पंचायत संस्थांनी या ठिकाणी फॉरेस्टची मालकी असेल तर त्यासाठी. तर यामध्ये कोरची गडचिरोली याचं उदाहरण आहे. दिस एरिया हॅज बीन डेमॉन्स्ट्रेटेड सक्सेस इन द कम्युनिटी बेस्ड मॅनेजमेंट ऑफ द फॉरेस्ट रिसोर्सेस पर्टिक्युलरली फॉर द कलेक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ तेंदू लीव्ज. म्हणजे या ठिकाणी जे तेंदूपत्ते असतात बिडी बनवण्यासाठी वापरतात तर त्या तेंदूपत्त्यांच्या या ठिकाणी प्रॉपर युटिलायझेशनसाठी, म्हणजे असं आहे की तेंदूचं स्मगलिंग सुद्धा होऊ नये किंवा कुणीही त्या ठिकाणी जाऊन तेंदूपत्ता कलेक्ट करू नये, हे देखील या कम्युनिटी फॉरेस्टचा उद्देश आहे की त्याच लोकल पीपलला त्यामधून रोजगार मिळावा. त्यानंतर सस्टेनेबल यील्ड ऑफ तेंदू लीव्ज, म्हणजे ज्या झाडाचे आता तेंदूपत्ते गोळा केलेत परत काही काळ त्या झाडाचे गोळा करायचे नाही, दुसऱ्या करायचे, तसं पद्धतीनं या ठिकाणी. पंचायत फॉरेस्ट, फॉरेस्ट हुज मॅनेजमेंट इज वेस्टेड इन द विलेज पंचायत ॲडमिनिस्ट्रेशन. एक्झाम्पल मेंढालेखा गडचिरोली इन महाराष्ट्र. ओके, तर ही उदाहरणं तुम्ही देऊ शकता पंचायत फॉरेस्टमध्ये. परत अजून तुम्ही याच्यामध्ये खूप गोष्टी वाढवू शकता ओनरशिपनुसार. जर आपण म्हणू शकतो फॉरेस्ट डिपार्टमेंटची ओनरशिप आहे, ठीक आहे, स्टेट फॉरेस्टमध्येच येईल ते. परत समजा ट्रस्टची ओनरशिप आहे तर ट्रस्ट फॉरेस्ट म्हणा. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या टेम्पलचं आहे त्याला सॅक्रेड ग्रोव्ज म्हणू शकता किंवा या ठिकाणी ओन्ड बाय द टेम्पल म्हणू शकता, ओन्ड बाय म्युन्सिपाल्टीज म्हणू शकता, ते तुमच्या हातात आहे. ओके, फक्त ठीक आहे हे 4 लक्षात ठेवा. अनेक मल्टिपल टाइप्स असू शकतात. नेक्स्ट, लीगल क्लासिफिकेशन ऑफ द फॉरेस्ट. लीगल क्लासिफिकेशन ऑफ द फॉरेस्ट, ज्याच्यामध्ये आपण हे फॉरेस्ट जो ऍक्ट आहे आपला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 याच्यामध्ये आपण 3 महत्वाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक आहे रिझर्व्ह फॉरेस्ट, एक आहे प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि थर्ड वन इज द विलेज फॉरेस्ट. रिझर्व्ह फॉरेस्ट मीन्स व्हॉट, इट इज अन एक्सक्लुझिव्हली रिझर्व्ह फॉरेस्ट फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ट्रीज अँड स्पेसीस. ज्याच्यामध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी अलाउड नाही, ज्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन देखील साध्य होतं, ज्यामध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे जिथं तिचं कन्झर्वेशन होतं, ज्याच्यामध्ये काही कोर झोन, बफर झोन असे क्रिएट केले जातात. So providing complete protection is an objective of reserve forest. Okay, aim and objective. So it is an chapter 2 in the Forest Service Act. Protected forest म्हणजे limited degree of protection, some activities allowed by the permission of head of that forest. जो कोणी असेल ते. त्याच्यामध्ये मग ट्रान्सपोर्ट ऑफ टिंबर, एखादं समजा मॅच्युअर टिंबर असेल ते फेल करू शकता, ते ट्रान्सपोर्ट करू शकता. सो प्रोटेक्शन फॉरेस्टचा एक उद्देश देखील असतो की फॉरेस्टमधून या ठिकाणी यील्ड मिळवणं, परंतु कसं, सस्टेनेबल यील्ड. रिमूव्हल ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस, जर काय तिथलं लाख, डिंक, गम, रेझिन ज्याला आपण म्हणतो तर ते देखील तिथं अलाउड आहे, पण बाय द परमिशन. सो चॅप्टर 4 मध्ये ते येतं या ठिकाणी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट या ठिकाणी 1927. आणि विलेज फॉरेस्ट, स्टेट फॉरेस्ट असाइन टू विलेज कम्युनिटीला असाइन केलेलं असतं अंडर चॅप्टर 3 ऑफ इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 टू सप्लाय द फॉरेस्ट प्रोडक्ट टू द विलेज विदाउट डिसइंटिग्रेट इट्स सस्टेनेबिलिटी. तर विलेज फॉरेस्ट करण्याचं कारण काय आहे की त्याच ठिकाणी जर एखादं रिझर्व्ह फॉरेस्ट आणि प्रोटेक्टेड फॉरेस्ट असेल आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी विलेज कम्युनिटीला एंट्री अलाउड नसेल तर विलेज कम्युनिटी या ठिकाणी नाराज होऊ शकते, कारण त्यांना जळाऊ लाकडाची गरज असू शकते, त्यांना त्या फॉरेस्टमधून त्यांची उपजीविका होत असेल तर त्याकरता रिझर्व्ह फॉरेस्टच्या आजूबाजूला देखील अशा विलेज फॉरेस्ट तयार केले जातात, त्यातून त्या ठिकाणची जी स्थानिक लोक आहेत ते या ठिकाणी यील्ड घेऊ शकतात. ओके, अशा पद्धतीनं फॉरेस्टचं क्लासिफिकेशन आपण बघत येतोय. सो सिस्टीम ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन अजून येते, हा एक पॉइंट आहे. जस्ट जनरल आहेत हे पॉइंट, अजून पुढे पुढे जाऊन फॉरेस्ट्री हा विषय जनरल आहे, नो डाऊट, म्हणजे आपण जर चर्चा करायचं झालं तर, परंतु एक्झॅक्ट एक्झाम ओरिएंटेड काय वाचलं पाहिजे हे देखील याच्यात महत्वाचं आहे. कारण आपण जर मणिकंदन बघितला असेल किंवा एखाद्या नोट जरी बघितल्या तर त्या खूप डिटेलमध्ये आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सिलेबसला वाचून किंवा अभ्यास करून प्रॉपर टू द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी बनवायचं आहे. हे महत्वाचं आपलं एम आहे या ठिकाणी. ओके, सो त्यामुळे समजायला खूप गोष्टी अवघड आहेत असं नाहीये, पण मेन मोटिव्ह काय म्हणलंय आपण, मटेरियलचं या ठिकाणी कंपायलेशन प्रॉपर वेनं
आणि या ठिकाणी रायटिंग एक्झॅक्ट पाहिजे. रायटिंग बद्दलचं एक सेशन मी घेणारच आहे. सिस्टीम ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन काय काय येतं याच्यामध्ये? येतं बॉटॅनिकल क्लासिफिकेशन असेल, या ठिकाणी क्लायमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट आणि इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट. ओके, बॉटनिकल क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट मध्ये काय येतं? तर सिंपल आहे, व्हेजिटेशनच्या आधारावर जे काही या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं जाईल त्यामध्ये असणारे प्लांट्स वगैरे, दिस इज कॉल्ड एज बॉटनिकल क्लासिफिकेशन. ते कोणी केलेलं आहे? फॉसबर्ग आणि वेब्स क्लासिफिकेशन बॉटनिकल क्लासिफिकेशन आहे. सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जर विचारलं, सिस्टीम ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन, तर हे 3 उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. त्यातलं पहिलं बॉटनिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हेजिटेशन, तो महत्वाचा कीवर्ड आहे व्हेजिटेशन. त्यानंतर क्लायमेटिक क्लासिफिकेशन मध्ये सिंपल आहे, बेस्ड ऑन क्लायमेट. मग त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत? टेम्परेचर असेल, असोसिएशन विथ अदर फॅक्टर. महत्वाचं क्लायमेटमध्ये टेम्परेचर, रेनफॉल हा फॅक्टर येतो. सो सिंपल क्लासिफिकेशन असेल, कोपन असेल, थॉर्नवेट असेल, आपण जे जिओग्राफीमध्ये बघितले ते बेस्ड ऑन द क्लायमेटिक क्लासिफिकेशन. आणि थर्ड वन इज द क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम ऑफ फॉरेस्ट मध्ये इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट, जे की आपल्याला सतत परीक्षेला येतं, ज्याच्यामध्ये दिस सिस्टीम कन्सिडर द क्लायमेट अँड व्हेजिटेशन ॲज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. सो 2 की पॅरामीटर या ठिकाणी गृहीत धरले जातात व्हेजिटेशनचे, क्लायमेट क्लासिफिकेशनचे, क्लायमेट अँड व्हेजिटेशन. आणि त्याच्यामध्ये मेन कोण आहे? तर चॅम्पियन अँड सेट क्लासिफिकेशन हे इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्टचा भाग आहे. आता या चॅम्पियन अँड सेट बद्दल आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? सिल्व्हिकल्चर. सिल्व्हिकल्चर म्हणजे सगळं काय आहे? केअर, मॅनेजमेंट, प्रोटेक्शन, अजून त्यात शब्द वाढवू शकता, ऑफ द टिम्बर. ओके, त्याच्यानंतर आपलं काय आहे दुसरं? तर सिल्व्हिक्स. सिल्व्हिक्स हा सिल्व्हिकल्चरचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण थेरॉटिकल जे नॉलेज आहे त्याचं ॲप्लिकेशन सिल्व्हिकल्चरमध्ये करतो. सिल्व्हिक्स हा एक थेरॉटिकल भाग आहे. त्याच्यानंतर येतं सिल्व्हिकल्चरचं आपलं महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये सिल्व्हिकल्चरचा डिफरन्स आपण बघितला. त्याच्यानंतर फॉरेस्टचं ओरिजिन ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन आता आपण बघत आलेलो आहे की फॉरेस्टचं ओरिजिनच्या बेसवर कसं क्लासिफिकेशन केलं जातं. आता शेवटला मी तुम्हाला सांगतो की त्याचं काय आहे की फॉरेस्ट कसं ओरिजिनेट झालंय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्पेसीज आहेत, कशा पद्धतीच्या स्पेसीज आहेत, त्याच्यानुसार ज्याला क्लासिफिकेशन म्हणतात. दिस इज कॉल्ड एज ओरिजिन ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन. ओके, त्याच्यानंतर म्हणजे फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओरिजिन. मग ज्याच्यामध्ये आपण बघितलं समान वयाचे असतील तर म्हणजे त्याला आपण म्हणतो इवन एज्ड, त्यानंतर अनइवन एज्ड फॉरेस्ट असेल, त्यानंतर हाय फॉरेस्ट असेल, कॉपाईस फॉरेस्ट असेल, नॉर्मल फॉरेस्ट असेल, त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल फॉरेस्ट असेल, इट इज बेस्ड ऑन ग्रोईंग स्टॉकवर आहे. अशा पद्धतीने आपण ओरिजिन ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल, त्याच्यामध्ये नंतर क्लायमेटिक आणि त्यानंतर येते या ठिकाणी इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन. इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये काय येतं? तर चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन ऑफ द फॉरेस्ट. चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत, चॅम्पियन अँड सेट. चॅम्पियन या व्यक्तीने 1936 ला फॉरेस्टचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इकॉलॉजिकल पॅरामीटर, ज्याच्यामध्ये क्लायमेट आणि व्हेजिटेशनवर केलं. कोणी? चॅम्पियननं. त्यावेळेस इंडो आणि बर्मा एकत्र होतं. इंडो आणि बर्मा नंतर जेव्हा पोस्ट इंडिपेंडन्स नंतर सेट यांनी राऊंड अबाउट 1968च्या दरम्यान परत एकदा याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं, म्हणून त्याला नाव दिलं. सुरुवातीला चॅम्पियननं केलं, नंतर सेटनं केलं, म्हणून त्याला नाव दिलं चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन. ओके, चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन. मग जे आत्ता अस्तित्वात आहे ते 1968च्या बेसिसवर आहे, ज्याच्यामध्ये 2 पॅरामीटर घेतलेले आहेत, क्लायमेट आणि व्हेजिटेशन. याच्यावर अनेक वेळा UPSCने प्रश्न विचारलेले, MPSC देखील विचारू शकते. ओके, तर ते आता आपण बघूया.